नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे काळी आई नाळ मातीच्या या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आजचा जो दिनांक आहे, आजचा दिनांक 2 फेब्रुवारी 2026. तर शेतकरी बंधूंनो, आपण आज जी आल्या अद्रकीचे जे बाजारभाव आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ हा पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा, कारण महत्वाचा व्हिडिओ होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, जे आता आपण जे बोललो होतो अगोदरच्या व्हिडिओमध्ये, आता जी व्यापाऱ्यांची पोटदुखी ती आता 200-300 रुपयानं भाव कमी झाल्यामुळे त्यांची ती पोटदुखी आता थांबलेली आहे. ते आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदर की रेट आणि भाव आले अद्रक बाजार भाव हा थोडासा कुठेतरी परत एकदा तेजी आणणार आहे. मदत एकदा तेजी येणारच आहे, त्यात काही शंका नाही आहे. आणि राहिला विषय, आता काही शेतकऱ्यांचे कमेंटमध्ये काही मेसेज टाकले होते त्यांनी की बियाण्याचं कसं राहील. तर बियाण्याचा जो विषय शेतकरी बंधूंनो, बियाणे आता बऱ्याच ठिकाणी मी कॉल मेसेज वगैरे पूर्ण म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल पण आपल्याला आलेले, आपण बऱ्याच शेतकऱ्यांना कॉल केलेले आहेत की बियाण्यासाठी नेमकं काय तयारी आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे आपण ते हे पण घेतलं की जे बुकिंग चालू आहे म्हणे. तर जी बुकिंग चालू आहे ती बुकिंग सध्या बऱ्याचशा ठिकाणी 6,500 रुपयानं बुकिंग चालू आहे बियाण्याची. बऱ्याच ठिकाणी तुम्ही सुद्धा कॉल वगैरे तुमच्या एरियात थोडीशी माहिती करून घेऊ शकता की 6,500 रुपयानं बियाण्याची बुकिंग ही चालू झालेली आहे सध्या. आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी असं ठरवलंय की जे रेट राहतील त्याच्यावर 1,500 रुपये. समजा घडीवर एक आता मार्च मध्ये बेनं काढायचं आहे, तर मार्च मध्ये जर एक 5,000 रुपयापर्यंत भाव असले आपल्या आल्या अद्रक बाजार भावामध्ये, जे बाजार भाव आहे जर 5,000चा असला त्यावर 1,500 रुपये म्हणजे 6,500 रुपये असं सुद्धा काही शेतकऱ्यांनी केलेलं आहे. तर ज्याच्या त्याच्या सोयीनं त्या हिशोबानं प्रत्येक शेतकऱ्यांना बेण्यासाठी असे काहींनी बुकिंग करून घेतलेली आहे, काहींनी तसे केलेले आहे. तर तो झाला बेण्याचा विषय. आणि जर बाजार भावाचा विचार करायला गेला शेतकरी बंधूंनो, जे लोक 44, 45, 44, 45 असं यांनी नुसता दांगडो लावला होता, अफवा पसरवला लावला होता, तर आज पण सौदे हे 47, 48, 49 पर्यंत सौदे झालेले. आणि 49चा सौदा हा काही कमी नसतो शेतकरी बंधूंनो. त्यामुळं घाबरून जाण्याचं काही टेन्शन नाही, घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये, टेन्शन घेण्याचं काही जास्त गरज नाहीये. 49 भाव हा खूप असतो. आल्या अद्रक भावामध्ये खूप भाव झाला, आपल्याला समाधानकारक होईल. आपण अख्ख्या जगाला पोचतो आणि एवढ्या नुसतं तेवढ्या भावा वाचून आणि एक 2-3 रुपये जास्त पण नाही, फक्त एक 2-3 रुपये कमी झाले ना, इतकं घाबरून जायचं काही टेन्शन नाही शेतकरी बंधूंनो. तर जे बाजार भावांचं आपण हे सौदे घेतलेले आहेत तर ते पण आपण लवकरात लवकर सांगून टाकू तुम्हाला. त्यामध्ये सध्या जे आता जास्त मी याच्यामुळे म्हणतो तुम्हाला की घाबरून जाण्याचं कारण का नाही, कारण 4600 पासून ते 4900 पर्यंत सगळं सौदे चालू झालेले आहेत. चौकडं पण तेच सौदे चालू आहे, 4600 ते 49 तुमचा माल पाहून. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर पिंगळकर आहे, त्यांनी सौदा दिलेला आहे. ज्ञानेश्वर पिंगळकर यांनी सौदा दिलेला आहे 500 रुपये म्हणजे 5,000. त्याचा 3 दिवसापूर्वी सौदा झालेला आहे. त्याच्यानंतर आहे रवींद्र भाऊ आहे, त्यांचा सुद्धा 4850 पैसे या हिशोबाने त्यांचा सौदा झालेला आहे वैजापूरमध्ये. त्याच्यानंतर आहे जिंदराज सिसोदे, हे आहेत फुलंब्री गाव हिवरा, यांचा स्वतःचा सौदा 4900 यांचा पण सौदा झालेला आहे. त्याच्यानंतर आहे भागवत कुरे, यांचा सुद्धा 4700 सौदा झालेला आहे 2 दिवसा अगोदर. त्यांची काढणी आता सध्या चालू आहे. शेतकरी बंधूंनो, जर आताची जी तेजी पकडली आपण, मंदी तर म्हणल्या जाणार नाही, आताची जी तेजी पकडली आपण, या तेजीच्या हिशोबाने आपण जर एक विचार करायला तर फेब्रुवारी एंडिंग पर्यंत हा 5,000 भाव जाण्याची शक्यता आहे. मार्च मध्ये हेच भाव 5.5 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि एप्रिल मध्ये जर काही खालीवर होतंय तर हेच भाव 6,500 पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे, हा एक अंदाज आहे आपला. त्याच्यानंतर की मी तुम्हाला जे बोललो की एवढा काही विशेष असं नाहीये, कारण आता बऱ्याच जे अफवा म्हणजे अफवाच होत्या त्या की 4400 45 झाली, कोणी विचारायला तयार नाही आले अद्रकीला, तसं काही झालेलं नाही शेतकरी बंधूंनो. सगळं व्यवस्थित भाव चाललेले. आणि परत एकदा सांगतो शेतकरी बंधूंनो की आपल्याच एरियातले झालेले सौदे आणि स्वतःचे झालेले सौदे हे गाव नाव आणि तेवढं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. आणि हो शेतकरी बंधूंनो, आता थोडस एक विचार करायला गेलं तर एकंदरीत सर्व बाजार हे स्थिर झालेले आहेत, व्यवस्थित बाजार भाव झालेले, स्थिर झालेले आहेत. लय कमी नाही, लय जास्त पण नाही. आणि भाव तेजी येणार आहे, फक्त थोडा वेळ लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं आपल्याला पैशाची गरज आहे त्यांनी प्लॉट देऊन टाकायचे, ज्यांना असं वाटतं आपल्याला पैशाची गरज नाही त्यांनी होल्ड करायचे. एवढं सांगतो शेतकरी बंधूंनो. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही शेतकरी बंधूंनो. आणि तुमचे झालेले सौदे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका चला. धन्यवाद. जय जवान जय किसान.